हॅलो पेरेंट्स, मी डॉक्टर स्मिता पाटील. आता उन्हाळा वाढत चालला आहे. अशा वेळेस घरातील मोठे लोक किंवा आजूबाजूची लोक आईला सल्ला देताना दिसतात की आता ऊन वाढत चाललं आहे, बाळाला वरचं पाणी दे. तर मुलांना किती प्रमाणात पाणी दिले पाहिजे? 0 ते 6 महिन्याच्या बाळांना वरून पाणी देण्याची गरज नसते. 0 ते 6 महिन्यातील बाळ हे फक्त आणि फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतात. आईच्या दुधामध्ये 80% पाणी असते. तिथेच बाळाची पाण्याची रिक्वायरमेंट ही पूर्ण होते. म्हणूनच 6 महिन्यापर्यंत बाळाला वरून पाणी देण्याची गरज नाही. 6 महिन्यानंतर मुलांना वरचा आहार देण्यास सुरुवात होते. म्हणूनच 6 ते 12 महिन्याचे मुलं हे ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क बरोबरच वरचा आहार देखील घेत असतात. 6 ते 12 महिन्याच्या मुलांना वरच्या फिडिंग नंतर 2 ते 3 घोट पाणी देणे अपेक्षित आहे. म्हणजेच 6 ते 12 महिन्याच्या मुलांना दिवसाला 120 ते 200 ml पाणी देणे गरजेचे आहे. 1 ते 3 वर्षाच्या मुलांना 4 कप पाणी म्हणजेच कमीत कमी 1 लिटर पाणी. 4 ते 5 वर्षाच्या मुलांना 4 कप पाणी. 6 ते 8 वर्षाच्या मुलांना 6 कप पाणी. 9 ते 13 वर्षाच्या मुलांना 8 कप पाणी म्हणजेच कमीत कमी 1 ते 1.5 लिटर पाणी देणे गरजेचे आहे. 14 ते 18 वर्षाच्या मुलांना कमीत कमी 2 ते 2.5 लिटर पाणी देणे गरजेचे आहे. जर खूप उन्हाळा असेल, बाळाला घाम येत असेल, बाळ फिजिकली ॲक्टिव्ह असेल किंवा बाळ आजारी असेल, अशा वेळेस बाळाला पाण्याचे प्रमाण हे 2 ते 3 कपने वाढवू शकता. जर बाळाचे लघवीचे प्रमाण हे कमी असेल किंवा लघवीचा कलर हा डार्क येलो असेल तर याचा अर्थ बाळ डिहायड्रेटेड आहे. अशा वेळेस बाळाचे पाण्याचे प्रमाण नक्की वाढवा.